आता जसं तुम्ही सांगितलं की दुःखच आहे, हो. म्हणजे मुलगा असो मुलगी असो संपत्ती आहे, मग त्याच्याबरोबर दुःख आहे. तर दुःख निवारणाचा नक्की त्याच्यात उपाय काय आहे? हा, म्हणजे आता आपण बघितलं बघा की दुःख निवारणाचा उपाय म्हणजे अध्यात्मामध्ये सापडतो आणि त्याच्यासाठी आपल्याला साधना करायला लागते. कारण मगाशी म्हटलं ना की आपण की 80% ही आध्यात्मिक त्रास आपल्याला आहेत, आध्यात्मिक दुःख आहेत. म्हणजे लक्षात काय घ्यायचं की आपल्या जीवनातल्या 80% समस्या सोडवण्यासाठी आपल्याला साधना करणं फार गरजेचं आहे. आणि आमच्या गुरुदेवांनी अजून पण कसं सांगितलंय ना की आपल्या जीवनामध्ये जी काही दुःख येतात तर त्यातली 65% दुःख ही आपली प्रारब्धावर अवलंबून असतात. म्हणजे प्रारब्ध म्हणजे काय तर ते पण पूर्वजन्माचं. हा, बरोबर. म्हणजे कसं आहे ना की 65% घटना ह्या आपल्या हातातच नाहीये आणि 35% घटना परमेश्वरानं आपल्या हातामध्ये दिल्यात की हे तू कर, तुझं कर्म वापर आणि ह्या प्रारब्धावर मात कर, असं म्हणून ते दिलेलं आहे. पण होतं कसं, आता 65% घटना आधारित कशा बघा, तर आता आपण आपला हिंदू धर्म आहे, तर आता ही पहिल्यांदा हा उपाय साधना समजून घेण्याच्या आधी आपल्याला आपल्या हिंदू धर्माचे हे जर मुख्य 2 सिद्धांत समजून घेतले ना तर पुढची साधना लक्षात येईल. तर आता मुख्य आपला सिद्धांत कसा आहे हिंदू धर्माचा, तर पहिला म्हणजे कर्मफल सिद्धांत. आता कर्मफल सिद्धांत म्हणजे आपल्याला ऐकून माहिती की जशी करणी तशी भरणी असं म्हणतो आपण. म्हणजे जसं आपण कर्म करतो त्याच्यावर आपलं फळ अवलंबून असतं. म्हणजे आपण चांगलं कर्म केलं तर त्याचं आपल्याला पुण्य मिळतं आणि सुख मिळतं त्याचं फळ म्हणून, आणि आपण पाप केलं, वाईट कर्म केलं तर त्याचं फळ म्हणून आपल्याला दुःख भोगायला लागतं. मग आता बघा, आपण बऱ्याचदा आपण असं ऐकतो ना की मी बरेच जण दुःख आलं की बरेच जण म्हणतात की मी ह्या जन्मात तर काही बाई पाप केलेलं नाही आणि माझ्याच वाट्याला का असं कळत नाही आपल्याला. म्हणजे हे जे आहे ना हे मागच्या जन्माचं पण असतं. म्हणजे कारण आपण पुनर्जन्म मानतो, हा दुसरा सिद्धांत आहे. पुनर्जन्म मानतो कारण आता आपण बघतो ना की आपल्या महिला पण म्हणजे त्या वटपौर्णिमा आहे तर 7 जन्म हाच पती मिळू दे असं आपली संस्कृती शिकवते. म्हणजे काय, तर आपला हिंदू धर्म पुनर्जन्म मानतो. मग आता कर्माचं पण कसं आहे ना, त्याचा हेतू पण महत्वाचा असतो त्याच्या मागे. म्हणजे आता लक्षात आलं की आपण जर दान धर्म केला, आई वडिलांची सेवा केली, काहीतरी सामाजिक कार्य मदत केली, चांगलं कार्य केलं, पुण्य मिळतं, त्याच्या बदल्यात आपल्याला सुख मिळतं. आणि वाईट कर्म आपल्या हातून घडलं असेल, काही चोरी झाली असेल, निंदा करणं असेल किंवा अनेक वाईट कर्म, तर त्याचं फळ म्हणून आपल्याला दुःख भोगायला लागतं. आणि हे जे दुःख आहे ना तर ते पुनर्जन्म कशा पुन्हा येते की हे आता आपण बघतो बघा समाजामध्ये की असं प्रतिक्रिया येतात लोकांची की हा माणूस एवढं पाप करतो पण ह्याला मात्र सगळं मिळते आणि आम्ही काय पाप केलंय, चांगलं सगळं देवाचं करतोय आणि आमच्याच वाट्याला का असं. तर कसं असतं, त्याच्या मागचं त्यानं केलेलं पुण्यकर्म किंवा पापकर्म हे पण कारणीभूत असतं आणि ते आपल्या लक्षात येत नाही. म्हणजे आता मग आणि आता हे अनेक जन्म, आपले किती जन्म झालेत माहिती नाही आणि अनेक जन्मामध्ये आपण काय काय पाप पुण्य केलंय हे पण आपल्याला बुद्धीने नाही आता लक्षात येत. पण जेव्हा प्रश्न पडतो ना की मला त्रास का होतोय, तेव्हा हे नक्कीच मागच्या जन्माचं काहीतरी कर्म आपल्या आडवं आलेलं असतं आणि त्याच्यामुळे त्रास होतो असतो. आणि जर आपलं पुण्य असेल तर ते आपल्याला आपण सहज सही सलामत एखाद्या अडचणीतून सुटतो असा पण अनुभव येतो. त्याच्यामुळे हा पुनर्जन्म आणि कर्मफल सिद्धांत फार महत्वाचा आहे आणि त्याच्या मागे त्याचा उद्देश कसा महत्वाचा आहे बघा. समजा एखादी म्हणजे आपण बघतो की एखादा व्यक्तीने चोरी केली आणि त्याची चोरी कदाचित ह्या जन्मामध्ये त्याला शिक्षा नाही मिळाली, पण तो भगवंताच्या नजरेतून सुटू नाही शकत. त्याला कधी ना कधी ती शिक्षा याच जन्मात मिळेल असं नाही, पण पुढच्या जन्मात का होईना ती शिक्षा मिळणार आहे. म्हणजे आपला जो सीसीटीव्ही कॅमेरा आहे ना तो नेटवर्क गेला की गायब होतो, पण भगवंताचा सीसीटीव्ही कॅमेरा आहे, भगवंताचा नेटवर्क कायम चालू असतं, कायम देव ऑनलाईन असतो आणि आपलं कुठलंही पाप त्याच्या हातून सुटू शकत नाही. तर त्याच्यामुळे समजा एखादी व्यक्ती आहे, तुम्हाला उदाहरण दिलं की लक्षात येईल, त्याचा हेतू पण चांगला पाहिजे. आता समजा एखादा चोर आहे आणि तो त्याच्या फायद्यासाठी एखाद्या व्यक्तीचा पाय कापतोय, गुंड आहे, मारतोय, पाय कापतोय, तर त्याचा उद्देश काय आहे, त्या व्यक्तीला त्रास द्यायचा, त्याला लुबाडायचंय. आणि दुसऱ्या उलट आपण बघितलं तर समजा एखादे डॉक्टर आहेत आणि एखाद्याच्या व्यक्तीला पायाला गँग्रीन झाले आणि त्याला वाचवायचंय म्हणून तर ते पाय कापतायत सर्जरी करून, ऑपरेशन करून. तर त्यांचा हेतू त्याचा पाय वाचवणे चांगला आहे. म्हणजे हेतू आपला शुद्ध असेल ना,
कर्म आपलं शुद्ध असेल, कर्मामागचा हेतू शुद्ध असेल, तर त्याचं आपल्याला पुण्य किंवा चांगल्या कर्माचं फळ आपल्याला बरोबर. निश्चित मिळतं. म्हणजे कर्माचा हेतू पण तेवढाच आपल्या महत्वाचा आहे. आता हे बघितलं, मग आता आपण मघाशी म्हंटल की मग हे जे आहे ना, हे सगळं मागच्या जन्मातलं पाप पुण्याचा गाठोडं आपण त्यातला काहीसा भाग आपण जन्माला घेऊन येतो आणि तो आपल्याला फेडायचा असतो. आणि तो किती असतो? 65%. आणि 65% प्रारब्ध म्हणजे आपण नशीब म्हणतो, तर ते फेडून संपवायचं असतं. आणि 35% त्याच्यावर आपण लढून साधना करून त्याच्यावर मात करायची असते. पण लोकांना हे माहितीच नाहीये. म्हणजे आपला मनुष्य जन्म आपल्याला मिळालाय आणि आपण ऐकून आहे की 84 लक्ष योनींनंतर आपल्याला हा मनुष्य जन्म मिळतो. म्हणजे किती दुर्लभ आहे ना. आणि त्याचं कारण काय आहे सांगा मनुष्य जन्माचं? म्हणजे हे लोकांना माहितीच नाहीये. आता कारण काय असतं? तर पहिलं कारण म्हणजे हे जे 65% प्रारब्ध आहे, तर ते प्रारब्ध भोगून आपल्याला संपवायचे आहे. आणि दुसरं कारण आहे ते म्हणजे आपल्याला आनंद प्राप्ती जे म्हणतो, आपला उद्देश आहे की आनंद मिळवायचा आहे, आनंद प्राप्ती करायची, किंवा त्याला आपण आध्यात्मिक भाषेत मोक्ष प्राप्ती पण म्हणू शकतो. तर मोक्ष प्राप्तीसाठी आपल्याला साधना करायची आहे. तर ह्या 2 गोष्टींसाठी आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे. पण आपल्या लोकांना काय होतं की हे माहितीच नाही ना, कोणी सांगितलेलं नाही. आणि त्याच्यामुळे आपण भरकटतो आणि फक्त गाडी, बंगला, परिवार, स्वार्थ, फिरणं, खाणं याच्यातच आपलं आयुष्य संपून जातं. आणि हे म्हणून हा जो विषय आहे ना, हा समाजापुढे आणणं फार गरजेचं आहे. तर खऱ्या अर्थानं आपण जो आपला विषय आहे ना, आनंदी जीवनासाठी अध्यात्म, मग हे जर कळलं की आपल्या दुःख निवारणासाठी साधना करणं, अध्यात्म जगणं हे किती महत्वाचं आहे, मग हे जर आपण उपाय केले तर आपले बऱ्याचशा समस्या सुटू शकतात आणि आपण आपलं जीवन आनंदी करू शकतो. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.